युअर कल्चर इज युअर ब्रँड. क्राफ्ट्समनशिप आहे ना, हे जरी माझ्या शब्दात मांडलं तर मला हे कळेल की क्राफ्ट्समनशिप ही अशी गोष्ट आहे की ज्याप्रमाणे एक आई बाळाला जन्म देते त्याचप्रमाणे एक कारिगर म्हणजे तुम्ही जर म्हणता ना की एक असं म्हटलं जातं खूप मेहनत करतो त्याचे हात काळे होतात. आणि कारिगर किंवा कारिगर ही अशी गोष्ट आहे की तो त्याचे हात घाण करून की त्याच्या हाताने मनापासून त्याचा जो काय विवेक आहे, त्याची जी काही क्रिएटिव्हिटी आहे तो त्यामध्ये उतरवतो आणि एका आयडियाला तो एका प्रोडक्टमध्ये जन्म देतो. ते कंटिन्युअस करत राहणं आणि एक नवीन गोष्ट जन्माला काढणं, आय थिंक हे जे काही प्रोसेस आहे ना ती इतकी फुलफिलिंग आहे. ते करत राहायला पाहिजे प्रत्येका कारिगरने किंवा एनी प्रोडक्ट दॅट कम्स अंडर आर्ट फॉर्म. कारण की त्यामुळेच तुमचं कल्चर डिफाईन होतं. आय थिंक एका फाउंडरने त्यांनी असं एक कोट म्हटलेलं आहे, युअर कल्चर इज युअर ब्रँड. आपण जे पण काही कला आपल्या असतात ते आपल्या एका कल्चरचा भाग असतो. तुमचं कल्चरच तुमचं ब्रँड असतं.